उभं कर स्टँड बाय काहीच करू नको. पूजा करायच्या टाइमला सगळी जागेवर बसणार आहेत खाली. मोबाईल आवड नाही. काय नाही करता येणार आपल्याला घरातले. ठीक आहे. ओके चालेल. नाही काय नसते ते जर केलं ना असं इथं हॅलो झालं या चालू चालते देऊ नका हो चालते. कोपऱ्यात सेटिंग करतो चालू ठेव का आपलं जर इथं धरून काढून डायरेक्ट सगळे गेल्यावर सेटअप लावतो. आणले की पण तिथे गेलं सेटअप लावतो. इथं काय जास्त वेळ चालणार आहे. सिम कार्ड आहे वायफाय कनेक्ट केलं. जर कितीला काय होतं दरे हातात कोणाचं झालं पण असं आलं वेळ स्टँड लावू तिथं ठेवा. चालू झाला का नाही बस स्टँड उचलून इथं आणायचं. हे असं मोबाईल आमचे आहे का माझं त्याचं रेकॉर्डिंग होणार आहे. लाईव्ह रेकॉर्डिंग चालू आहे आपलं. स्टँड लावू म्हणजे पुढं बघा रेकॉर्डिंग तसं चल बस रेकॉर्डिंग बसा बस लॉक करू दे की परत आत बरं का पब्लिक अगोदर दाखवा व्यवस्थित सगळं गर्दीचं आणि मग दादांच्या समोर जाऊन लाईव्ह करायचं. हां लावतो की तिथंच असेल पिशा तिथं टाकलं विचारा ही ह्या इथला विषय ही महत्वाचं आपल्याला त्याच्यावर सोडायचं तिथं मोबाईल झाला
हे जरा फक्त म्हणून मी लावतो मला थांबा त्यांना मध्ये 2 मिनटं थांबा अरे सगळ्या निघते त्यांना दाखते काय झालं माणसं बघायला भेटली ना काय काय गाड्या हॅलो स्टेजच्या पाठीमागे असणाऱ्या सर्व ग्रामस्थांना शेतकरी बांधवांना विनंती आहे स्टेज समोर येऊन बसून घ्यायचं. या ठिकाणी जन्मय आमदार जयकुमारजी गोरे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. सर्वांना विनंती की आपण समोर येऊन बसून घ्यायचं आहे. या ठिकाणी माढा लोकसभा मतदारसंघाचे पानगड खासदार आदरणीय रणजितभाई निंबाळकर आणि मान तालुक्याचे दमदार आमदार माननीय जयकुमार गोरेभाऊ यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. 2 मिनिटांमध्ये या कार्यक्रमाला सुरुवात होतो. तरी सर्वांनी जयघोष करायचा. जय श्रीराम, जय जय श्रीराम.
मी काय म्हणतो थोडं मागे येत आपण सगळेच. यशस्करं बलवन्नं प्रभुगं दमेन्द्राजाधिपतिर्बभुवासिङ्गरणनागाशोपतिर्णराणां सुमङ्गल्यं सततं दीर्घमायुः. डोळ्याला पाणी लावा. नेत्रयो जगत्स्वदशः. पाणी घ्या तोंडात. डाव्यातच पडी घ्या. डाव्यातच पडी घ्या. पाणी घ्या तोंडात. पाचन्य हरी केशवाय नमः. ओं नारायणाय नमः. माधवाय नमः. गोविंदाय नमः. विष्णवे नमः. हागवडावे त्रिविक्रमाय नमः. वामनाय नमः. श्रीधराय नमः. ऋषिकेशाय नमः. पद्मनाभाय नमः. दामोदराय नमः. संग्रहणाय नमः. वासुदेवाय नमः. सदाय नमः. जनार्दनाय नमः. उपेन्द्राय नमः. हरे नमः. श्रीकृष्णाय नमो नमः. यो देवा सविता स्मृतिः धर्मादिगो उपासमे तिथि विष्णुवारो नक्षत्र विष्णुदेव च योगश्च करणं चैव विष्णुवयम् अध्यक्षायां शुभपुण्यतो मम आत्मनः पुराणोक्त फल प्राप्त्यर्थं शास्त्रोक्तं विधिपूर्वकं निहस्तदे मनोरथ कामनः सिद्धिद्वारा श्रीपरमेश्वर प्रीत्यर्थं जग तथा च भूमिपूजन विधिं कर्म करिष्ये. हातावरून पाणी सोडायचे. ददांगभूतं महागणपती वर्णदीपभोजने महागणपते नमः. गणानां गणपत्यवाहिनी विनियोग गणपती लक्षद्वा श्रीमन् महागणाधिपते नमो नमः. परीनं पाणी घालावे. पातयो पात्रनार घ्यालनाचमनीं समर्पयामि. महागणपते नमः. ऋतुकाल भ्रूपुष्पं समर्पयामि. महागणपते धूपं समर्पयामि. सदापण्डित धूपं समर्पयामि. दीपं दर्शयामि. गुळाचा नैवेद्य दाखवायचा. गुड खाद्य नैवेद्यं समर्पयामि. प्राणायाम अपानायाम व्यायामाय ब्रह्मणे नमः. महागणपते नमः. सर्वांनी गणपतीला नमस्कार करा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. प्रारंभे विनन्ति कुरु गणपति विद्यादया सागर. अज्ञानत्वहरोनि बुद्धिमतिरियाराध्य मोरेश्वर. चिन्ताक्लेश दरिद्र वेदेशाङ्गला पाठरे हिरण्यगणनायिका गणमुखा भक्ता भूतोचरि मंगलमूर्ति मौर्यात् सिद्धिर्मा महत्तेर्मा गणपतेर्मा गणपतिर्देवताभ्यङ्गां वर्णं पाशसंयातां प्रापां पतिं मामन्दिरे वरुणाय नमो नमः. वरुणदेवताभ्यो नमः. सकलपुष्पद्वारा हरिद्रागुङ्गन वरुणदेवताभ्यो नमः. दीपं दीपं दर्शयामि. कलशशमभूतकण्ठरथामोदा गोदावरीन्द्रपदे चन्दुकावरी सन्निधं कुरु वरुणाय नमः. अपां पति वरुणदेवताभ्य सरस्वती पूजा करायच्यावर पाणी घाला. सरस्वत्यै नमः. फुलपत्र सरस्वत्यै नमो नमः. सकलपूजाते गन्ध जैन्यमङ्गलाकाली भद्रकाली कपाली दुर्गा ऊर्ध्वाद्य नैवेद्यं प्राणाय नमः. अपानाय नमः. व्यानाय नमः. ब्रह्मणे नमो नमः. गणेगुड नैवेद्यं समर्पयामि. प्राणाय नमः. ब्रह्मणे नमो नमः. जैन्यमङ्गलाकाली भद्रकाली कपाली दुर्गा समाट्वा धात्री सदागुणा खडी साखरे गोची पाणी फिरवावे. शर्करा खंड घात नैवेद्यं प्राणाय नमः. अपानाय नमः. व्यानाय नमः. ब्रह्मणे नमो नमः. शर्करा खंड घात नैवेद्यं समर्पयामि. जयकुमार तुकाराम या पत्रकार बंधू सगळे येत सगळ्यांना बोलावतात. तुम्हाला जायची गांगुरे साहेब पडायला नाराज जायचं. तुम्ही मग अशी नव्हता तिथं नव्हतं.
नाही तू मग खाली गाडीत राहिलो आम्हाला लागतं काम आहे झालं 10 किलोमीटर झालं पलीकडे बंद आहे ना बंद आहे का लांब जावं लागतं या परिसरातील सर्व शेतकऱ्यांनी सगळे इकडे बघा एक मिनिट सगळी इकडे सर्व पत्रकार मीना देवधर 2-2 फोटो घेते खाली बसा खाली बसा खाली बसा अजून या सगळे इकडे बघा समोर घेऊन जा इकडे बघा एक मिनिट दादा एक मिनिट समोर सगळे समोर आम्ही बसतोय का ओके शिवराज सचिन दादा नाही सचिन दादा या इकडे खाली बसा दादा मागे बसा बाकीचे या चला हा पुढे बघा बस एकच मिनिट सगळे इथे समोर बस झाले धनी बस बसले सर भाऊ एकच मिनिट मागे या सगळी मागे थोडीशी पुढे जय श्रीराम खाली टेकून इकडे बघा सचिन दादा फक्त हात लावून इथं बघा जय श्रीराम जय श्रीराम शिंदे सर खाली टेकवाची हा आता बघा कोणी आहे ते पुढे घ्या नुसतं ऍक्शन द्या मला फक्त फक्त इकडे बघा काका तसंच इकडे बघा खाल्ले घेतात इथे फुटबॉल नाही खाली टेकून इकडे बघा फक्त
घेतला मी फोटो घेतला इकडे घ्या दलू दादा इथे घ्या ओके द्या दलू बघा सगळे इकडे बघा सगळे इकडे बघा थांबा दोन बघा चला 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 तिकडे गेलं चला आता जलनायक आमदार माननीय जयभाऊ यांना विनंती की त्यांनी सर्व शेतकऱ्यांना एक दोन शब्द मार्गदर्शन करायची विनंती करतो. सगळ्यांना खाली बसून घ्यायला सांगा सगळ्यांना. सर्वांनी बसून घ्या. आसपास जे उभे राहिलेत ना लोक सर्वांनी समोर बसा. खाली बसा सगळे उभे राहिलेले खाली बसा. शूटिंग वाल्या शूटिंग वाल्या फलटण माळशिरस नीरा देवघर प्रकल्प उजवा कालवा 87 ते 135 पर्यंत 988.40 कोटी रुपयाचे काम मंजूर झालेले आहे आणि या कामाचा शुभारंभ आपल्या सर्वांचे लाडके पाणीदार आमदार माननीय जयभाऊ गोरे यांच्या हस्ते पाणीदार खासदार जलनायक माननीय रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला असं मी जाहीर करतो आणि मी आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय जयभाऊ यांना विनंती करतो की पुढील आपण मार्गदर्शन करावे. आपल्या सर्वांची बैठक तिथं साईटवर घेतलेली आहे 2 किलोमीटर पलीकडे. तिकडे खुर्च्या लावल्या, नाश्ता चहा पाण्या सगळ्या सोय केली. फक्त बावनकुळे साहेब आल्यामुळं भाऊंना जायचंय. मग त्यांना एकट्याला या ठिकाणी परवानगी असते, बाकी एकाने पण हलायचं नाही. आपल्याला बैठक आणि निवडणुकीच्या विषयावर या गावामध्ये चर्चा करायची. आत्ताच मी डोंबलकोडीची करून आली. जवळपास 1,500 लोक त्याला आली होती आपल्या उतरवलीला. ती लोक अजून पोचणार नाही कारण आम्ही स्पीडने आलो. भावना जायचं असल्यामुळे आम्ही स्पीडने आलो. फलटण ते माळशिरस नीरा देवघर प्रकल्पाचा उजवा कालवा आणि त्या कालव्याच्या 87 किलोमीटर ते 135 पर्यंतचा आज शुभारंभ या ठिकाणी होतोय आणि हा शुभारंभ त्यांच्यामुळे होतोय. त्यांनी या दुष्काळी भागाचा खास करून फलटण, खंडाळा, माळशिरस आणि सांगोला या 4 विधानसभा मतदारसंघातील दुष्काळी भागातल्या शेतकरी बांधवांच्या डोळ्यातले अश्रू पुसणारा आणि या भागात शेतकरी बांधवांना स्वतःच्या पायावर उभा करण्याची क्षमता असणारा हा प्रकल्प, की जो प्रकल्प गेल्या 19 वर्षापासून सत्तेच्या मोहापायी, स्वतःचं राजकारण टिकवण्यापायी टिकवण्याच्या मोहापायी या मातीनं ज्यांच्यावर मनापासून प्रेम केलं, या शेतकरी बांधवांनी 25-30 वर्षापासून ज्यांचं राजकारण जपलं, वाढवलं, त्या शेतकरी बांधवांच्या सोबत
आणि त्या मातीसोबत बैमानी करून ज्या नेत्यानं हे पाणी बारामतीला इमानी उतबारी देण्याचं काम केलं होतं आणि अशा या नेत्यामुळेच या भागात आज अखेर शेतकरी बांधवांचं प्रचंड मोठं नुकसान झालं आणि आपण पाठीमागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एक निर्णय आपल्या माढा मतदारसंघाने घेतला. फलटण असेल, मान असेल, मानसिरस असेल, सांगोला असेल, करमाळा असेल, माढा असेल, या सगळ्या भागातल्या शेतकरी बांधवांनी एक निर्णय घेतला. भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वानं अशा नेत्यावर विश्वास टाकला. त्याचं नाव आहे रणजितदादा नाईक निंबाळकर आणि यांच्या अटक कुठं आली का बघा बघा बऱ्यांच्या कमरेची कधी निघून पडली कळालं नाही आणि पक्षात नसताना तिकीट होता तर पक्षात नसताना काय विषय. इमाने इतबारे पक्षाशी प्रामाणिक राहून या जनतेची सेवा करण्याचं काम आदरणीय रणजितदादांनी केलंय. त्यामुळे तिकिटाबद्दल जाहीर झालं असलं तर आनंदच आहे आणि जाहीर झालं नसलं तरी तुम्हाला सांगतो तिकीट रणजितदादालाच मिळणार, त्याच्यामध्ये कुठली शंका ठेवायचं काही कारण नाही. अनेक लोक संकल्प केला की तिकीट मिळून देणार नाही. अनेक लोक म्हणले निवडून येऊन देणार नाही. आता ज्यांच्यामध्ये उभं राहायची ताकद राहिली नाही अशा माणसानं अशी वक्तव्य करणं बरोबर नाही. पण मला सांगायचं एवढंच आहे की आता जाता जाता जेव्हा वय होतं भोसले साहेब तेव्हा बुद्धी भ्रष्ट होते आणि भ्रष्ट झालेली बुद्धी काही बोलायला चालू करते. अशा पद्धतीची परिस्थिती आपण सगळ्यांनी अनुभवलेली आहे. त्यामुळे कुणावरही मला काय बोलायचं नाही. पण मी आपल्याला मनापासून सांगेन की तिकीट पक्षाच्या बाहेरची मंडळी ठरवू शकत नाही. तिकीट हे पक्ष ठरवतं, कार्यकर्ते ठरवतात, या देशाचं नेतृत्व ठरवतं आणि हे देशाचं नेतृत्व भारतीय जनता पक्षाचं हे प्रत्येक उमेदवार जर त्यांच्या मूल्यमापनामध्ये बसला तरच पत्रकार महोदय भाजपमध्ये तिकीट मिळतं, अन्यथा मिळत नाही. त्यामुळे आमचा दादा कुठल्याही मापदंडात कुठेही अजिबात कारण नाही. त्यामुळे मनापासून मी आपल्याला सांगेन की ज्यांच्यामुळे या भागाचा पाण्याचा प्रश्न प्रलंबित राहिला, या शेतकरी बांधवांना गेल्या 15 वर्षापासून शेतीला पाणी मिळालं नाही. इथला शेतकरी बांधव आपण सगळेजण बघताय तो पाण्यापासून वंचित राहिला. तो पाण्यापासून वंचित राहिलेला शेतकरी जर कुणामुळे राहिला असेल तर जो 19 वर्ष या भागाचं नेतृत्व केलं, मंत्रीपद भूषवलं आणि त्या खात्याचं मंत्रीपद होतं, त्या माणसाने या मातेशी बैमानी केली. म्हणूनच 19 वर्ष तुम्ही पाण्यापासून वंचित राहिला आणि ज्याने तुम्हाला पाण्यापासून शेती पाण्यापासून वंचित ठेवलं त्या माणसाला तुम्ही आता मतं देणार आहे परत? त्या माणसाच्या पाठीशी राहणार आहे परत? एक भूमिका घेऊन आता आपल्याला काम करायला लागेल. त्यामुळं खासदारकी ही कुणीही आम्हाला मोफत दिलेली नव्हती, आमच्या जनतेने आम्हाला दिलेली होती. यांचा त्याच्याशी काही संबंध नाही आणि आम्हाला खासदार होऊ देणार नाही म्हणणाऱ्यांना मी सांगतो, मागच्या वेळी 60 उपाय देऊन खासदार झालो, याही वेळा जनतेच्या आशीर्वादावर आम्ही पुन्हा खासदार होणार आहे. त्याच्यामध्ये कुठली शंका आता ठेवायचं कारण नाही. कारण माढ्याच्या जनतेचा आणि भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाला आदरणीय मोदीजींना, आदरणीय अमितजींना आणि खास करून या राज्याचे नेते, आपल्या सगळ्यांचे नेते सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना मनापासून धन्यवाद द्यायचं की त्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपल्या दादाला पुन्हा एकदा उमेदवारी दिलेली आहे आणि आता माढ्याचा खासदार होण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. त्याच्यामध्ये कुठलीही शंका ठेवायचं आता कारण नाही.
तिकीटच मिळणार नाही म्हणत होती. पहिल्याच आधी दादाचं नाव आलं. सांगा तुम्हाला काय हवं. त्यामुळे आजपर्यंत यांना कळालंच नाही राजकारण. मुस्लिम साहेब कळालंच नाही. 15 वर्षापासून आम्ही जे जे ठरवलं ते केलंय आणि 15 वर्षापासून त्यांनी जिथं जिथं अडचण आणली त्या सगळ्या अडचणी तोडून आम्ही आमचा संकल्प. मुंबईला गेलो की तिकीट लागतं. त्यामुळे दिल्ली मुंबईची आवश्यकता नाही. तुमच्या नेत्यामध्ये एवढी शक्ती आहे, आमच्या निष्ठेमध्ये एवढी शक्ती आहे, आमच्या सेवा. आपल्या सगळ्यांना माझं सांगणं आहे, आता आजपासून म्हणण्यापेक्षा आपण अनेक दिवसापासून कामाला लागलोय. आज चांगल्या कामाचं पूजन झालंय. आता कोणतरी म्हणून टेंडर आलंय 188 कोटी रुपयाचं काम. टेंडर पण झालंय आणि काळजी करू नका, टेंडर होऊन हे काम संपलं आहे. आम्ही असाच नारळ फोडत नाही कशाचा. आणि जयकुमार गोरे असाच पूजेला कधी बसत नाही. जो विश्वास आहे जे काम पूर्ण करण्याचा, ते काम पूर्ण करण्याचा विश्वास आहे. म्हणूनच आपण पूजेला बसलो, अन्यथा पूजेला बसलो नसतो. आणि जयकुमार ज्या ज्या पूजेला बसतो त्या त्या पूजेला देव आशीर्वाद देतो. लक्षात ठेवा. जेव्हा जेव्हा मी पूजेला बसतो आणि दादाला माहिती आहे, जेव्हा जेव्हा मला फलटणला बोलवता आणि ज्या विश्वासाने बोलवता तो विश्वास इथं आल्या आल्या पूर्ण होतो. त्यामुळे आज आपल्याला एवढंच सांगतो की बाकी सगळं ठेवा. अनेकांनी शंका व्यक्त केल्या, अनेकांनी सांगितलं की हे विरोधात आहे, तो विरोधात आहे, तो इकडे आहे, तो तिकडे आहे. परंतु पक्षानं कायम आपल्या कामाच्या बाबतीत, खास करून देशामध्ये जे महत्वाचे खासदार आहेत, ज्याने आपल्या मतदारसंघामध्ये खासदाराचं काम हे आमदाराच्या कामाएवढं खाली जाऊन करायचं काम नसतं. खासदार म्हणजे गल्ली बोळातलं फिरून काम खासदाराच्या हातून होतं असं नाही. पण खासदाराचं जे काम असतं हे जे मोठे प्रोजेक्ट आज आपल्याला सगळे दिसत आहेत. 3200 कोटी रुपये, 3200 कोटी रुपयाची पाणी योजना, काय याच्यापेक्षा मोठं असू शकतं. एमआयडीसी आपण इकडे बघताय. रेल्वेचं काम आपण बघताय. आज कालच पंतप्रधान मोदी यांनी रेल्वेचं शुभारंभ केला. अशी जी एवढी मोठी कामं आहेत, एमआयडीसीचं काम आहे जे मान तालुक्यामध्ये होत आहे. पलीकडच्या भागामध्ये ज्या ज्या ठिकाणी मोठ्या रस्त्यांची आवश्यकता आहे त्या भागातली कामं असतील, ही सगळी कामं खासदार मोदी यांनी आपल्या कालखंडामध्ये पूर्णत्वाला नेली आणि आदरणीय फडणवीस साहेबांकडे एकदा निर्धार करायला द्या. आणि भारतीय जनता पक्ष असो. त्यामुळं आपल्या सगळ्यांना या ठिकाणी एवढी आनंदाची गोष्ट आहे बघा. म्हणजे बघा देवाच्या मनात काय होतं. देव सांगत होता, ज्या माणसानं मीरा देवघरचं काम थांबवलंय हे काम चालू करताना पूजेला बसल्या बसल्या तिकीट मिळणार आहे म्हणून त्रास करतो. बघा म्हणजे 19 वर्ष हे काम थांबवलं. 19 वर्ष काका 19 वर्षापासून हे काम थांबवलं होतं. फक्त कालवा काढलाच नाही कालवा इकडं आणि सांगितलं की कालवा झाला नसल्यामुळे पाणी देता येत नाही. आता कालवा बी झालं आणि तिकीट बी झाले. आता काही अडचण राहिली नाही. त्यामुळं पुन्हा एकदा आपल्या सगळ्या बांधवांना मी मनापासून शुभेच्छा देतो. दादाला, आमच्या भावाला येणाऱ्या खासदारकीच्या निवडणुकीच्या मनापासून शुभेच्छा देतो. आणि ज्यांनी कुणी विरोध केला असेल त्यांनी आपली दृष्ट काढण्याचं काम. भोसले कसं होणार, कुणीतरी दृष्ट लावायलाच लागते. आता दृष्ट लागू नये म्हणून आता तो विषय होता, आता तो विषय संपलेला आहे. चिंता करायचं काम नाही. जे जे आता म्हणत होतं तिकीट आम्हाला पाहिजे ते आपले सहकारी आहेत. बिलकुल चिंता करू नका. ते सुद्धा आपल्या खांद्याला खांदा लावून भारतीय जनता पक्षाचं काम करतील हा जयकुमार गोरेचा शब्द आहे. भारतीय जनता पार्टीत एकदा आल्यानंतर सगळ्यांनी एकत्र येऊन काम करायचं असतं. आणि मी पहिल्यापासून तुम्हाला सांगत आलोय की जर ही जोडी कुणाला कळाली असती जर कळाली असती तर मग यांचा विकास झाला असता बंधूचा. ही कळाली नाही आणि त्यांना आजपर्यंत जयकुमार गोरे कळाला नाही. त्यांना आजपर्यंत रणजितदादा समजलाच नाही असं माझं मत आहे. अजून पण पत्रकार बांधवांना सांगतो. मग ते म्हणले मलटणच्या बाहेर काय नव्हतं, ते खासदार झाले तरी त्यांना मान्य आहे.
जयकुमार गोरे जिल्ह्यावर राज्य करतो हे त्या राजाला मान्य आहे, काळजी करू नका तुम्ही. त्यामुळे ही परिस्थिती आपण सगळ्यांनी बघितलेली आहे. बाकी सगळं जाऊ द्या. आजच्या कार्यक्रमातनं आज या ठिकाणी आणून पूजेला बसलो. काका तुम्हालाही धन्यवाद. काकाने मनोभावे पूजा केलेली होती तर काकालाही धन्यवाद. आणि काकाने 5,000 रुपये द्या. एकदा देऊन टाका काका. भारतीय जनता पार्टीचा रणजितसिंह निंबाळकरला पाहिजे तुम्ही इथं आल्याबद्दल तुमचा आभार आणि तुम्हाला शब्द देतो. बघितलेलं आहे, कार्यकर्त्यांनी बघितलेलं आहे आणि या माढा मतदारसंघातल्या जनतेनं त्यांचं काम बघितलं आहे आणि खास करून फलटण मतदारसंघात. त्यामुळे आदरणीय मोदीजींनी, आदरणीय अमितभाईंनी, आदरणीय नड्डाजींनी आणि खास करून या राज्याचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी मूल्यमापन केलेलं आहे. भारतीय जनता पार्टीनं त्याचं मूल्यमापन केलेलं आहे आणि त्याचाच परिपाक म्हणून आपण बघताय महाराष्ट्राच्या पहिल्या याने विरोध केला. तर माझं म्हणणं आहे की शेवटी लोकशाहीमध्ये तिकीट मागण्याचा सगळ्यांना अधिकार आहे. त्यांनी तिकीट मागितलं, तो त्यांचा अधिकार होता. त्यामुळे त्याच्या बाबतीत कुठलंच मिळून आम्ही माढ्याचा खासदार भारतीय जनता पक्षाचा निवडून देण्याचा प्रयत्न करू. पक्षाच्या बाहेरच्याही काही मंडळींनी तिकीट मिळू नये अशा पद्धतीची भूमिका घेतली होती. अन्यथा आपल्याला यश मिळणार नाही. त्यामुळे ज्या ज्या लोकांनी तिकीट मिळू नये म्हणून प्रयत्न केलं, माझं तर म्हणणं मगाशी मी बोललो की आम्हाला दुष्ट लागू नये याची काळजी घेतली दिले त्या पक्षाचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आणि मी माढ्याच्या जनतेच्या वतीनं फलटण असेल, आमचा मान खटाव असेल, दादा आमचं एकच म्हणणं आहे की आज काळजमध्ये तुमची सभा चालू होते आणि त्या काळज नगरीत तुमचं आता तिकीट जाहीर झाल्यामुळे जबाबदारी वाढली. कुणी जायचं नाही, सर्वांची चर्चा करायची. नाही जायचं सर्व एकच वादा चला